नमस्कार, मी सोनाली आणि आपण पाहत आहात अमरावतीतील सरकारी इमारतींचा विकास। अमरावती शहराला जेव्हा प्रशासकीय महत्त्व मिळू लागलं, तेव्हा येथे सरकारी इमारतींचं बांधकाम झपाट्याने सुरू झालं। इसवी सन 1859 ते 1871 या काळात शहराचा चेहरा मोहरा बदलू लागला। सर्वप्रथम इसवी सन 1859 मध्ये अमरावती रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं। त्याचबरोबर 1860 मध्ये डेप्युटी कमिशनरचा बंगला उभारण्यात आला, जो त्या काळातील एक अत्यंत देखणा आणि महत्त्वाचा प्रशासकीय निवास होता। इसवी सन 1868 मध्ये स्मॉल कॉज कोर्टची इमारत, जी आपण आज एसडीओ कोर्ट म्हणून ओळखतो, ती बांधण्यात आली। या इमारतीवर त्या काळी तब्बल 45,183 रुपये इतका खर्च आला होता। यानंतर 1870 मध्ये तहसील इबेरीची इमारत उभारली गेली। या इमारतीवर खर्च आला 34,447 रुपये। याशिवाय अमरावतीत त्या काळात आणखी अनेक महत्त्वाच्या इमारती बांधल्या गेल्या, जसे कापूस बाजार, कमिशनर कचेरी, असिस्टंट कमिशनर कचेरी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा बंगला, कॅम्प पोस्ट ऑफिस, सिव्हिल दवाखाना, पोलीस रिझर्व्ह लाईन आणि प्रवासी बंगला, जो आहे मालटेकडी रोडवर। अशा अनेक वास्तू शहराची शोभा वाढवू लागल्या। अमरावतीच्या कॅम्प विभागात एकूण 17 बंगले होते। या सर्व इमारतींमुळे अमरावतीचं प्रशासकीय स्वरूप बळकट झालं आणि शहराचा विकास नव्या उंचीवर पोहोचला। धन्यवाद। आपण पाहत आहात मंडळ न्यूज। मंडळ न्यूजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।